नमस्कार, मी आहे मयुरी. तर आज आपण बघणार आहोत पंजाबच्या हिरव्या हिरव्या मटारची पंजाबी डिश. आता तुम्ही म्हणाल पंजाबचे हिरवे हिरवे मटार कसे? तर आमचे बाबा गेले होते पंजाबला, होशियारपूरला. तिथून त्यांनी आणलेत. एकदम छान असे टप्पोरे टप्पोरे दाणे आहेत. आता आपण कढईमध्ये 1.5 पळी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा जिरा टाकणार आहोत. जिऱ्याचा तडका मस्ट आहे, त्याच्याने टेस्ट अजून उभारून येते. आणि त्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे कापून टाकलेत. जर मीडियम कांदे असतील तर 3 घ्यायचे. मिरची पण टाकली आहे. जर लाल तिखट मसाला ॲड करायचा असेल तर मिरची स्किप करू शकता किंवा एखादी मिरची टाकू शकता. खरं तर जिऱ्यानंतर लगेच मिरची टाकायची आहे आणि मग कांदा टाकायचा आहे. माझं थोडं उलटं झालं आहे, पण टेस्ट छान येते. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चम्मच घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे छान अशी. अद्रक लसूण मस्ट आहे. अद्रक लसूणनी अजून टेस्ट छान येते. बिना अद्रक लसूणनी टेस्ट बदलते आणि अद्रक लसूण ॲड केल्यानंतरची टेस्ट एक वेगळी टेस्ट असते, खूप छान असते. आता टोमॅटो मी अर्धाच घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो यासाठी कारण का राजमा रेसिपीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे की जास्त टोमॅटोने ग्रेव्ही आंबट होते, भाजी आंबट होते आणि ओरिजिनल भाजीची टेस्ट ही लपून राहते. तर कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण, मिरची हे छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला हा थोडासा टेस्टसाठी टाकलेला आहे, कारण फक्त हळदीची टेस्ट ही व्यवस्थित आली नाही तर म्हणून मी टाकलेला आहे गरम मसाला. आणि आता मी मस्त हे हिरवे हिरवे मटार टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं थोडं पाणी सुकवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड करणार आहे. तर शक्यतो पंजाबी डिशमध्ये ना माझ्या माहितीनुसार जिऱ्याचा तडका पहिला देतात, पण तुम्हाला जर काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंट करून शेअर करू शकता. तर आता मटार व्यवस्थित थोडं मटारमधलं पाणी सुकल्यानंतर मी त्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड केलेली आहे. फ्लॉवर पंजाबची नाही आहे, फ्लॉवर ही आपल्या महाराष्ट्रातलीच आहे. आणि हे दोन्ही गोष्टी मी मस्तपैकी असे मिक्स करून घेतलेत आणि त्याच्यावर आपली रेग्युलर जे लीड असते ना, झाकण, तीच ठेवलेली आहे. झाकण, पाण्याचं झाकण ठेवलेलं नाही आहे. पाण्याचं झाकणसुद्धा ठेवू शकता, पण त्याच्याने भाजीला जास्त पाणी सुटतो, म्हणून मी पाण्याचं झाकण ठेवलं नाही आहे. आणि मस्त अशी छान अशी भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी सुकवून घ्यायचं आहे थोडा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.